पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा। तो जिंदगी किराए का घर है, जिंदगी किराए का घर है, लेकिन एक बदलना पड़ेगा, लेकिन क्षण असा असतो, मृत्यूचा क्षण असा असतो ज्याला वय थांबवू शकत नाही, ज्याला रूप थांबवू शकत नाही, ज्याला पैसा थांबवू शकत नाही, ज्याला जमीन थांबवू शकत नाही, ज्याला नातेवाईक थांबवू शकत नाही, ज्याला बंगला थांबवू शकत नाही, ज्याला गाडी थांबवू शकत नाही, ज्याला गुढ वस्त्र थांबवू शकत नाही, ज्याला पोरं सोरं थांबवू शकत नाही, ज्याला कोणीच थांबवू शकत नाही, असा मृत्यूचा क्षण असतो. त्याला असतं का बंधन कुठलं? एखाद्या माणसाचं वय कमी आहे म्हणून तो येण्याचा थांबतो का? म्हणून कंसाच्या बाबतीत तेच घडलं जे आपल्या बाबतीत घडणार आहे. म्हणून जगणं कसं असलं पाहिजे? चांगलं असलं पाहिजे. कंसाची चिता सांगत होती सगळ्या प्रजेला, सगळ्याला आनंद झाला. आता सिंहासन रिकामं झालं होतं कंसाचं, इथे बसणार कोण होतं? सगळे म्हणजे कृष्ण कन्हैयाला बसवा सिंहासनावरती. कृष्ण म्हटलं नाही, अगोदर वृद्ध माणसं आहेत ना आमची. मग उग्रसेनाला आणलं. उग्रसेन कंसाचा पिता होता, त्याला बसवलं त्या सिंहासनावरती. तो लाजला मनामध्ये. तो म्हटला, माझ्या मुलाने मला कारागृहात टाकलं, मात्र माझ्या नातूने मला परत सिंहासनावर बसवलं. किती मोठी प्रसन्नता आहे त्या वृद्ध माणसाच्या मनाला. म्हातारपणात जे वृद्ध घरामध्ये प्रसन्न असतात ना, नातवंड त्यांचा सन्मान करतात, मुलं त्यांचा आदर करतात, सुनबाई त्यांना वेळेवर चहा पाणी देते,
ती वृद्ध माणसं जर प्रसन्न असतील ना घरामध्ये, तुम्हाला आशीर्वाद देतात, त्या आशीर्वादाने तुमची भरभराटी होते. मात्र काही घरात असं असतं की वृद्ध माणसांना सन्मान नसतो. लग्नाचे पाहुणे आले की वृद्धांना दुसऱ्या खोलीत फेकतात, तुम्ही इकडं बसा, मध्येच काही बसकेन बोला, पाहुणं जाईल नाराज होऊन, बसा गपची. आता आपल्यापेक्षा अनुभव त्यांना जास्त, आपल्याला जास्त की त्यांना जास्त. 4 पावसाळे त्यांनी जास्त घेतलेले की आपण. एका गावात असंच झालं, एका मुलाचं लग्न